नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येथे कृषी लाईनवरील डीपीमध्ये फेज नसल्याने तारांचा आकोडा टाकून शेतकरी शेतांमध्ये उपयोग करीत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। शेतकऱ्यांना डीपीजवळ स्वतः जाऊन फेज टाकावा लागत असून तो अत्यंत जीवघेणा प्रकार होत असून फेज नसल्याने दिवसभर या डीपीमध्ये करंट असतो। त्यामुळे शेतात चरणारे जनावर आणि शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असून त्याकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नाही। याबाबत शेतकऱ्यांनी विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा तक्रारी देऊनही ते त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे। फोनवर सुद्धा अधिकारी उडवाउडवीची उत्तरे शेतकऱ्यांना देत असून अधिकाऱ्यांविषयी धामक परिसरातील शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट दिसून येत आहे। या भागात कमी व्होल्टेजमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मशीन खराब व निकामी होत आहे। एक तर शेतकरी डीपीवर फेज टाकाव्यास गेले असता त्यांना करंट लागला, परंतु सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही। जर एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण याचे उत्तर वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना द्यावे। याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या असंतोषाचा कधीही उद्रेक होऊ शकतो। उत्तम ब्राह्मणवाडींसह पवन ठाकरे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।